नमस्कार, तरुण भारत लाईव्ह मध्ये मी भावना तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण आलो आहोत जळगावमध्ये आणि जळगावमधल्या सुप्रसिद्ध इच्छापूर्ती गणपती मंदिरामध्ये। आज गणेश जयंती आणि या गणेश जयंतीच्या मुहूर्तावरती या गणपती मंदिरात विविध प्रकारचे कार्यक्रम हे राबवण्यात आले आहेत। जसं पाहायला गेलं तर ह्या मंदिराची एक खासियत आहे ती म्हणजे अशी की या गणपती मंदिरामध्ये दोन वेगवेगळ्या मूर्ती आहेत। म्हणजे गणपती हा उजव्या सोंडेचा आणि डाव्या सोंडेचा आहे, म्हणजे रिद्धी सिद्धी सोबत हा गणपती आहे। आपण आज गणेश जयंतीच्या या मुहूर्तावरती गणपती बाप्पाला 16 कला आणि 64 विद्या हे अवगत आहेत। तसेच गणपती हा गणांचा अधिपती आहेत म्हणून त्याला गणपती असं म्हटलं जाते। तुम्ही माझ्या मागे बघू शकतात की आज गणेश जयंती या निमित्ताने भाविक खूप मोठ्या संख्येने आले आहेत आणि गणपतीचे दर्शन घेत आहेत। या मंदिरामध्ये तुम्ही माझ्या मागे मूर्तीही बघू शकतात की खूप सुंदर ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे। गणपती हे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत हे सर्वांचेच आवडते आहेत आणि या गणपती मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे की इथे सगळ्यांच्या मनोकामना या पूर्ण होतात। आता आपण ही एक उजव्या सोन्याची गणपतीची मूर्ती बघितली आहे। आता आपण आपल्या पाठीमागे बघू मोठ्या संख्येने या गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले आहेत। आता आपण मंदिराच्या पुजारी यांच्याकडून गणपती मंदिराची किंवा गणेश जयंती निमित्ताची माहिती जाणून प्रथमं वक्रतुंडच एकदंत द्वितीयकम तृतीयम कृष्ण पिंगाक्ष गजवक्र चतुर्थकम, म्हणजे कार्याच्या सुरुवातीला आणि सगळ्यात आधी गणपतीचं पूजन हे केलं जातं। कोणतंही कार्य हे गणेश पूजनाशिवाय पूर्ण होत नाही आणि गणपती बाप्पाचं स्मरण यासाठी केलं जातं की तो विघ्नांचा हर्ता आहे। तसेच आज आपण या इच्छापूर्ती गणपती मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांच्याकडून गणेश मंदिराची माहिती जाणून घेऊया। नमस्कार गुरुजी, तुमचं तरुण भारतमध्ये स्वागत। आज गणेश जयंती आहे आणि सिद्धिबुद्धीचा दाता इथे उजव्या आणि डाव्या सोन्याचे दोघं गणपती आहेत, तर आम्हाला मंदिराची माहिती तुमच्याकडून हवी ती काय सांगाल? मी सुनील नारायण बारपांडे, इच्छापूर्ती गणपती मंदिर पुजारी। हे इच्छापूर्ती गणपती मंदिर बऱ्याच वर्षापासून झालेलं आहे आणि या ठिकाणी दोन मूर्ती आहे, एक उत्सव मूर्ती आहे आणि एक स्थापित मूर्ती आहे। ही उत्सव मूर्ती जी आहे ती 10 दिवस ज्या वेळेला गणपती बसतात त्यावेळेला ती बाहेर बसते आणि आज गणेश जयंतीच्या निमित्ताने सकाळी 11 लिटर दुधाचा अभिषेक झाला आणि दुपारी 4 वाजता 11 ब्राह्मण येऊन सहस्रावर्तनचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर 7 वाजता आरती आहे आणि आरती झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे। जवळजवळ किती वर्षापासून मंदिर ते स्थापन झाले, म्हणजे किती वर्ष झाले गणपती मंदिराला? हे गणपती मंदिर 1995 साली गणेश जयंतीला स्थापन झाले। अच्छा, आणि मंदिराची स्थापना कोणी केलेली आहे? मंदिराचे अध्यक्ष श्यामभाऊ कोकटा आहे, त्यांच्या हस्ते ही स्थापना झाली। बघत राहा तरुण भारत लाईव्ह न्यूज जळगाव।